साहित्य साहित्य म्हणजेच एक आपण म्हणतो समाजाचा आरसा असतो किंवा साहित्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब उमटले येत असतं। या साहित्याच्या एका शाखेसाठी किंवा एका शाखेच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं, जे विचारवंत आहेत, जे अभ्यासक आहेत, जे कार्यरत आहेत किंवा ज्यांना आवड आहे, असे सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते। आणि आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळा जो आहे त्याची आपण सुरुवात करणार आहोत। मान्यवरांचं आगमन झालं आहे, ते व्यासपीठावर विराजमान आहेत आणि या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करते। नमस्कार, आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्वात प्रथम स्वागत करते। आज इथे 2 पुस्तकं प्रकाशित होणार आहेत। सगळ्यांसाठी आदरणीय असलेले झेन सुदर्शन सर, आम्हा सर्व लेखक प्रकाशकांचे जवळचे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि लेखक, ज्यांना आम्ही अनेक वर्षांपूर्वी लाल महाल वगैरे अनेक ठिकाणी व्याख्यानांना बोलवले, असे माननीय सबनीस सर, श्रीपाद सबनीस सर। आजच्या कात्रजचा घाट या पुस्तकाचे लेखक सुधीर भालेराव सर, तसेच आज हा जो कार्यक्रम सांभाळणार आहेत, ज्यांच्या सूत्रसंचालनाने हा कार्यक्रम पुढे जाईल, त्या आदरणीय ललिता मॅडम, सर्वांचं सर्वात प्रथम मैत्री पब्लिकेशनच्या वतीने स्वागत करते। आज रविवारचा दिवस असूनही तुम्ही तुमचा वेळ काढून इथे आलाय, त्याबद्दल विशेष धन्यवाद। यानंतर मान्यवरांच्या हस्ते आपण हा पुस्तक प्रकाशन सोहळा हे करणार आहोत। तर डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांच्या हस्ते झेन कथा आणि कात्रजचा घाट या पुस्तकांचं प्रकाशन होत आहे। आज मला थोडंसं अवघडलं, पहिली मॅच आहे आणि ओपनिंग बॅट्समॅन दिली, त्यामुळे सरांसोबत मी जास्त बोलणार नाही। शब्दप्रभू जेव्हा स्टेजवर असतात तेव्हा आपण बोलू नये असे काही संकेत असतात, त्यामुळं मी जास्त न बोलता फक्त या पुस्तकामागची एक तुम्हाला कशी तयार झाली ती कल्पना ते सांगू इच्छितो। काही वर्षापूर्वी फ्रीलान्स जर्नलिस्ट म्हणून काम करायचं, तर मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मी सानिध्यात गेलो आणि त्यांच्या मुलाखती घेत असताना त्यांचे देहबोली काय असते, ते बोलतात काय आणि त्यांच्यातनं कृती काय घडत असते, मग ती चांगली आणि वाईट त्या त्या काळी ते काल सापेक्ष असतं, त्या त्यावेळी ते योग्य असतं। तर ते जे मी पाहिलं किंवा जे मी वर्तमानपत्रातनं वाचलं आणि इतक्या वर्ष आपण जेव्हा वाचन करत असतो किंवा त्याच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो, तो मी माझ्या एका सोप्या शब्दांमध्ये तिथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यातनं मला हे एवढंच सांगायचं आहे की सहसा एक बोललं जातं की राजकारणातली लोक वाईट असतात, असं एक सरळ बोललं जातं। तर माझं असं मत आहे, राजकारणातच नाही सगळ्याच ठिकाणी वाईट आणि चांगली दोन्ही लोक असतात। आणि ह्या कथेत जे सांगितले की काही निर्णय असे असतात, आमचे परममित्र संतोष संकट सर आले, त्यांचं स्वागत करतो। तर राजकारणामध्ये काही निर्णय हे नाईलाजाने घेत असतात, पण तो माणूस वाईट असतो अशातला भाग नाही, तो मनाने चांगलाच असतो, तो कष्ट करून तिथवर पोहोचलेला असतो, जसे बाकीच्या क्षेत्रातली लोक पोहोचलेले असतात। तर आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा नकारात्मक असतो। तर मी याच्यातनं सांगण्याचा प्रयत्न असा केला आहे की नकारात्मक हे सगळीकडे असतात आणि चांगलेही सगळीकडे असतात, त्यामुळे आपण थोडंसं त्याकडे एक पॉझिटिव्ह दृष्ट्या बघून जीवनाचा सकारात्मक अनुभव घ्यावा, एवढं मी बोलतो। आणि जास्त नाही बोलता मला संधी दिली त्याबद्दल मैत्री प्रकाशनचे मी मनस्वी आभार मानतो। धन्यवाद, थँक्यू। खरं तर आजचा जो पुस्तक प्रकाशन सोहळा जो आहे यामध्ये मुख्यतः झेन कथा की ज्या संकलित करून त्याची सूत्रबद्ध मांडणी मी या ग्रंथातून केलेली आहे। आणि या झेन कथा हा भारतामध्ये अगदीच नवीन याच्यातला भाग नाही, तर भारताच्या संस्कृतीचा एक प्रमुख भाग असलेली
की भगवान बुद्धांची शिकवण जी आहे या शिकवणुकीवरती आधारित या सर्व झेन कथा. याचा सर्वप्रथम जो उदय जो आहे हा उदय आपल्याला भगवान बुद्ध व भगवान बुद्धांचे जे शिष्य होते, जे भिक्खू होते, या शिष्यांमध्ये होणाऱ्या संवादातून झाला. कारण की बुद्ध एखादी गोष्ट स्पष्ट करत असताना ज्या ज्या प्रकारची उदाहरणं देतात, ज्या ज्या पद्धतीने उपमा देऊन ते लोकांना समजून सांगतात, त्या सर्व गोष्टी, त्या सर्व कथा किंवा ते सर्व जे उपदेश जे आहे त्या उपदेशाचं जे सार आहे ते सार म्हणजे बुद्धत्व आहे. बुद्धत्व याचा अर्थ सिद्धार्थ गौतमाशी त्याचा संबंध नाही, तर बुद्धत्व अवस्थेशी संबंध. या जगामध्ये खरं तर खूप शास्त्रज्ञ आले. अगदी डार्विनचा मानव उत्क्रांतीचा सिद्धांत आपण पाहिला, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत पाहिला, किंवा या जगामधले सगळे वेगवेगळे जेवढे शास्त्रज्ञ होते त्या शास्त्रज्ञांनी या मानवाला किंवा या एकूणच मानवी जीवनाला विकसित करणारे अनेक लाखो शोध लावले. आणि या सगळ्या शोधांचा केंद्रबिंदू ज्या महामानवानं रोवला ते या पृथ्वी तलावरचा सगळ्यात पहिला वैज्ञानिक मी ज्यांना मानतो ते सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी पहिल्यांदा वंदन करतो. पण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये एक कथा आहे की एक भिक्खू आहे की जे खूप वयस्कर आहे, त्यांचं वय भरपूर झालेलं आहे, साधारण 70च्या घरातली भिक्खू अचानक एका ठिकाणी जात असताना एका मुलाला भेटतात आणि त्या मुलाला, छोट्या मुलाला अचानक प्रश्न पडतो आणि तो त्या बनतेना विचारतो की बनते, एवढं तुमचं वय झालं की आता वयस्कर असताना म्हणा, तर तुम्ही एवढ्या वयामध्ये हे सगळं धावपळ का करता? ते बनते म्हणतात नाही, माझं वय फक्त 4 वर्ष. तो मुलगा म्हणतो की खोटं बोलू नका म्हणतो, तुम्ही तुमच्या अगदी सुरकुत्या तोंडावर आलेले आहे, तुमचं शरीर थकलेलं आहे, तुमचं वय कोणालाही कळेल की तुम्ही खूप वयस्कर आहात. तिथे म्हणे नाही, म्हणे माझं वय फक्त 4 वर्ष. त्यावर तो मुलगा आश्चर्यचकित झाला. तो म्हणला कसं काय? तो म्हणली की मी आयुष्य खूप जगलोय, पण खऱ्या अर्थानं मला जी ज्ञानप्राप्ती झाली आणि खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याला ज्या क्षणापासून अर्थ आला आणि ज्यापासून मी माणूस झालो, मानव त्याच्या प्रक्रियेमध्ये आलो, तो माझा खरा जन्म आहे आणि ती 4 वर्षापासून झाली. सो या सगळ्यांचं मूळ जे आहे ते मानवी उत्क्रांतीचं सार सांगणारी गोष्ट या झेन कथांच्या माध्यमातून आदरणीय गुंतेंनी केली. तर खूप सुंदर पुस्तक आहे, खूप छोट्या कथा आहेत आणि ज्याच्यामुळं अगदी लहान मुलांपासून अगदी आबालवृद्धांपर्यंत प्रत्येकाला ते आपलंसं करेल आणि जगण्याचा एक वेगळा मार्ग त्याच्यामधून आपल्याला मिळेल. ते एक पुस्तक झालं. दुसरं, आदरणीय माझे मित्र बंधू प्राध्यापक सुधीर भालेराव यांनी अचानक एक दिवशी मला एक पुस्तक आणून दिलं आणि म्हणे हे वाचा, ह्याच्यावर आपल्याला काहीतरी करायचं. ते वाचलं, फार गडबडीत वाचलं सुरुवातीला, आणि ते वाचल्यानंतर म्हटलं की अरे यांचं खूप पॉलिटिकल ड्रामा आहे, याच्यावरती खूप चांगली फिल्म बनवू शकते. ते म्हणे हो, पण अगोदर मी याचं पुस्तक करणार. म्हणे ह्याची प्रस्तावना तुम्हाला लिहायची. मी आयुष्यात कधी असं मोठं काम केलं नव्हतं की प्रस्तावना लिहिली, पण खूप मोठा नाही. मी काम केलंय, सिनेमा केलंय, सगळं केलं, पण म्हणून प्रस्तावना माझ्याकडून होणार नाही. म्हणे तुम्हीच लिहा, कारण तुम्ही ज्या पद्धतीने सिनेमा ज्या पद्धतीने समजावून सांगता ना त्या पद्धतीनं या पुस्तकाची प्रस्तावना दिली. आणि त्यांनी खूप मोठी जबाबदारी मला दिली. खूप वेळ लागला मला ती प्रस्तावना लिहायला, कशी कशी लिहून त्यांना दिली. पण ते पुस्तक एवढं सुंदर होतं. म्हणजे त्या पुस्तकामध्ये कात्रजचा घाट नावाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये म्हणजे त्यातली कुठलीच पात्र माझ्या ओळखीची नाही. आपण एक पुस्तक वाचताना तुम्हाला लक्षात येईल की ही पात्र लिहित असताना ती पात्र जिवंत केलेली आहे. त्या पात्रांचा स्वभाव, गुणधर्म, त्यांची वैशिष्ट्य, त्यांची देहबोली, त्यांच्या आजूबाजूचा परिसर, या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या समोर उभ्या राहतात आणि त्या इतक्या चपकलपणे उभ्या राहतात की ती पात्र नंतर हळूहळू आपल्याशी बोलायला. बरं, सर्व मानवतावादी महापुरुष आणि महाभारतांना त्यांच्या कर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमातील जैन कथांचे लेखक परमादरणीय बनते सुदर्शनजी, कात्रजचा घाट या अत्यंत नाट्यपूर्ण अशा कादंबरीचे नौके पण अत्यंत कसलेले लेखक
सन्माननीय प्राध्यापक भालेराव, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, दादासाहेब फाळके यांच्या पुरस्काराने सन्मानित झालेले सिनेमा क्षेत्रातील उत्तम कलावंत, दिग्दर्शक आणि आता लक्षात आले की ते अत्यंत उत्तम अभ्यासक, विचारवंतही आहे असे संतोषजी, या दोन्ही पुस्तकांना अर्थपूर्ण अशा रीतीनं जन्म देणाऱ्या प्रकाशिका मैत्री प्रकाशनच्या मोहिनीताई कारंडे, या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय भंते, जगावर आलेल्या कालखंडामध्ये आमच्या भंतेजींनी हे सुंदर पुस्तकाची निर्मिती या ठिकाणी केली. पुस्तकाचं कव्हरचं रंग मला भयंकर अपील झाला. मैत्रीचा रंग आणि करुणेचा रंग हा, शांततेचा रंग हा सफेदच शोभतो. गडद अशा प्रकारचा कोणताही रंग त्यांनी घेतलेला नाही. आयडिओलॉजीच्या दृष्टीने सुद्धा कोणताही रंग घेतलेला नाही. सफेद ही भूमिका ही पावित्र्याची भूमिका आहे, ही शांततेची आणि सहअस्तित्वाची भूमिका आहे. आणि म्हणून याच्यावर कमळाच्या फुलांचं फूल या मुखपृष्ठावरती ही कल्पना चित्रकाराची असली तरी सुद्धा आमच्या भंतेजीचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असलं त्यांनी चर्चा केली असली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे हे दोन्ही पुस्तकं जशा पद्धतीचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे, हे रिच अशा प्रकारचं प्रोडक्शन, या मुखपृष्ठाचं जे कपट आहे ते सुद्धा मला वाटतं 90 JSMचं आहे, बरोबर आहे. मधले कागद अत्यंत 70 GSMचा कागद वापरलेला आहे. चांगला कागद आहे, चांगलं प्रिंटिंग आहे. जे ज्ञान आणि जे सत्य पेरायचं आहे म्हणजे त्याची संबंध पार्श्वभूमी आमच्या मोहिनीताईंनी अत्यंत सुंदर पद्धतीनं या पुस्तकाच्या प्रोडक्शन मध्ये निर्माण जन्माला घातलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं स्त्री जशी माणसाची माता आहे, त्या अर्थानं या मैत्री सुद्धा नाव किती अर्थपूर्ण आहे. मैत्री नाव हे ठेवत असताना पुढे भंतेजीचं पुस्तक येणार आहे मैत्रीच्या संदर्भातलं, असं त्याला माहित नव्हतं. तरी पण बुद्धाच्या परंपरेतलं मैत्रीचा संदर्भ आणि कल्पना घेऊन त्यांनी या संबंध मैत्री आपल्या प्रकाशनाला नाव दिलं. आणि त्या प्रकाशनाच्या जास्तीत जास्त वैचारिक पुस्तकाचा संबंध निर्मिती केली. या निर्मितीलाही महत्व आहे. चावट कविता आणि चावट कथा कादंबऱ्यांच्या काळामध्ये अशा प्रकारचं वैचारिक प्रबोधन करणारं, जागृतीचं निर्माण करणारं, ज्ञान पसरणारं, ज्ञान पेरणारं, जगाला ज्ञानी करणारं अशा प्रकारचं पुस्तक या ठिकाणी मला महत्वाचं वाटतं. हा कार्यक्रम जो होतो आहे तो त्यांनी म्हटल्याप्रमाणे इतिहासार राजवाड्यांच्या संबंध सभागृहामध्ये, हे राजवाड्याचं मंडळ आहे आणि दवा पोद्दार हे सभागृह आहे. दवा पोद्दार हे बऱ्यापैकी इतिहासकारांना अभ्यासक होते. राजवाडे सुद्धा ब्राह्मण्यग्रस्त इतिहासकार होते, पण विद्वान माणूस होता, जे विद्वत्ता स्वीकारावी, नाकारण्यासारखी नाकारावी. अशा ब्राह्मणांच्या गट्ट्यामधल्या सदाशिव पेठेतल्या सभागृहामध्ये भंतेजीच्या बौद्ध पुस्तकाचं प्रकाशन होतं. आपण सगळे साक्षीदार आहात, ही फार महत्वाची बाब आहे. मित्रांनो, कात्रजचा घाट हे अफलातून पुस्तक आहे. हे पहिलंच पुस्तक आहे असं ते म्हणतात. आणि त्या पुस्तकाची प्रस्तावना आमच्या संतोषजींनी लिहिली. खरं म्हणजे सिनेमाचा डायरेक्टर असणारा माणूस एवढी सुंदर प्रस्तावना कशी लिहू शकतो, मला कोणं पडले. मी काल एक प्रस्तावना लिहिली, 581 क्रमांकाची प्रस्तावना लिहिली. सर्व धर्माच्या भंग्याच्या पंगी समाजातल्या लोकांना, माणसाला सुद्धा लेखकाला मी प्रस्तावना दिली. मुसलमाना देतो, असे आदिवासीला देतो, चंद्रपूर पासून सगळ्या एकही जिल्हा शिल्लक राहणार नाही. जो मागेल त्याला प्रस्तावना द्यायचा, अशा प्रकारची माझं एक व्रत आहे. काहीच जीवनात नसलं तरी प्रस्तावना लिहिणारा माणूस, सगळ्यांना हात लागणारा माणूस, अशी ती मला फक्त भूमिका करायला पाहिजे. इमानदारी मी करतो. शेतकरी, कामकरी अशा सर्व जाती धर्म पाहत नाही, जात पाहत नाही, त्याची भूमिका पाहत नाही, कोण लहान मोठा काही पाहायचं नाही, फक्त प्रस्तावना देणं. अशी ती 581 क्रमांकाची लिहिली. आणि ते लिहिल्यावर सुद्धा ही प्रस्तावना मुद्दाम वाचली. मी पुस्तक फारसं वाचलं नाही. आज सकाळी मला आठवण आली की हे पुस्तकही आहे. आणि मग पुस्तक हातात घेतलं, त्यांच्यावर प्रस्तावना वाचली. आणि मग पुस्तकातले मी काही पानं चाळत गेलो. मला कमाल वाटली. आजच्या आणि कालच्या राजकीय व्यवस्थेचं चित्रण इतकं भेदक आणि इतकं सम्यक चित्रण या पुस्तकामध्ये प्राध्यापक भालेरावांनी कसं काय केलं, हा प्रश्न पडावा. ते खराबी नाहीये, पण राजकारणाचं आकलन, मानवी प्रवृत्तीचं आकलन, त्यांचं निरीक्षण, त्या पुढाऱ्याकडे एवढ्या निरीक्षण पद्धतीनं फक्त लेखकच पाहू शकतो. आणि त्यामध्ये भालेरावांचं अत्यंत मोठा पराक्रम आहे.
त्यातला मुख्यमंत्री तर अत्यंत बेकीच आहे, त्यांनीच कात्रचा. खरं म्हणजे काही मंत्री मुख्यमंत्र्याला कात्रचा घाट दाखवू शकतात. हा मुख्यमंत्री वाचतो मला फडणवीसांचं सारखं समोर पण फडणवीसांची भूमिका ही इतकी हुशार माणूस आहे, तो खरंच हुशार आहे, चांगलाही आहे. काही गोष्टी नक्की चांगल्या असल्या पाहिजे. त्यांचं धार्मिक धोरण जर चुकलेलं असलं तरी काही भाग नक्की चांगला आहे. महाराष्ट्राची प्रगती इतक्या याच्यावर लाखो रुपयाचं कर्ज डोक्यावर जरी ठेवलं तरी महाराष्ट्राची प्रगती चालू आहे. असा हा मुख्यमंत्री यशवंतराव ते आपले देवेंद्र फडणवीस या संबंध मुख्यमंत्र्याची संबंध रोल आणि त्यांच्या भूमिका त्यांचं कॅरेक्टर जर तपासलं तर या सगळ्यांचा अर्थ या मुख्यमंत्र्यामध्ये आलेला आहे. आणि म्हणून हा मुख्यमंत्री काय राजीनामा द्या म्हणतात, त्याला कुठलं तर प्रकरण होतं आता त्याच्यातला मला एकही भाग सांगूया. सातपुते हा कृषी मंत्री आहे ना, हा बेरकी आहे कृषी मंत्री. तो मुख्यमंत्र्याला सारखा टोचत राहतो, त्याला ती खुर्ची पाडायची असते, त्याला सरकार घालवायचं असतं. सरकारला ग्रहण म्हणजे हा मुख्यमंत्री आहे. अशा प्रकारचे बाकीचे मंत्री ते इकडे असतात, सीमारेषेवरचे काही मंत्री असतात. आपल्याला माहित आहे तर सीमारेषेवर कोण कोण आता प्रत्यक्ष डोळ्यासमोर आला तुमच्या. सरकारवर कंट्रोल नाही असं म्हणणारे मंत्री आहेत, त्या मंत्रिमंडळातलेच आहेत, एकाच पक्षाचे आहेत. आणि लाच कशी वाढवते मुख्यमंत्र्याला अशी भाषा बोलणारे लोकशाही आहे, ती मंत्री अशा प्रकारची भाषा वापरतो. सरकार बरखास्त करा अशा प्रकारचे हा सातपुते नावाचा कृषी मंत्री तो संबंध आणि सीएमला अडचणीत आणतो. अडचणीत आणल्यानंतर पक्षांची नाराजी होते. काही लोक म्हणतात की आता हे नाराज आपल्या लोक नाराज आहेत, बरेचसे आमदार नाराज आहेत. तर त्या मराठवाड्यातले काही लोक नाराज आहेत म्हणतो. मराठवाड्याचं का डोळ्यासमोर चित्र मला कळणार नाही, परंतु ते काही लोक नाराज आहेत. पण वरती पूर्ण संख्या नाहीये. पूर्ण संख्या नाराज असेल तर अविश्वासाला वाढून त्याला हाकलून देता सरकार बरखास्त करता येईल. हे जिवंत चित्रण आमच्या प्राध्यापक भार्गवाने केलेलं आहे. मंत्री अडचणीत आणतात त्याला दंडवत. अडचणीत आणणाऱ्या मंत्र्याचा समोर दर्शन घडल्यानंतर त्याला जे तक्रारू मंत्री असतात ज्यांची भूमिका ठाम नाही त्याला दंडवत म्हणतात घालतात. असे लाचार मंत्री दाखवलेले फार तुम्ही उपयोग सुंदर वर्णन केले. आजच्या मंत्र्याचं स्वरूपाचे चित्रण आणि चित्र आहे. आजच्या मंत्रिमंडळाचं चरित्र आणि चारित्र्य जे आहे ते या संबंध कादंबरीत आलेलं आहे. तुमच्या सोबत आम्ही आहोत नाही तर आम्ही कसं कुणाकडे जाऊ. तोंडासमोर आले की त्या मंत्र्याला म्हणणार आम्ही तुमच्या सोबत आहोत. दोन गट पडलेले त्यांच्या समोर म्हणतात त्यांच्या समोर म्हणतात. इतके लाचार मंत्री असतात. पण याच्यात करप्शन दाखवलं नाही हे कमी पडतात. तुम्ही करप्शन दाखवायला पाहिजे. अरे करप्शन न करणारा मंत्री कसा असू शकतो आणि लफडं करणारा मंत्री का बरं नाही. तर लफडे काही नाही हे दोन प्रकार राहिलेले. फ्लॅशबॅक पद्धतीचा तुम्ही जो अवलंब केला तो महत्वाचा आहे. त्याचा उल्लेख आमच्या संतोषजींनी केलाय. त्याच्यासमोर सिनेमाचा खरं तर सिनेमा निघालाच पाहिजे आणि त्यांनी 2-3 वेळा सिनेमा काढतो पण पक्क सांगितलं नाही. म्हणजे अजूनही पुढाऱ्याची अवस्था त्यांची आहे. तुम्ही पक्क जर सांगितलं वचन दिला की सिनेमा निघतो याच्यावरती ती जी काय ती नाही रोशनी एक बाई दाखवली फार बेरकी नाही सूत्रसंचलन करणारी बाई आहे ती. साधं सूत्रसंचलन करणारी महिला आहे ती. आणि तिला ती मंत्री म्हणतात तू फार चांगलं करते समोर तुला मग मला मंत्रिमंडळात घेतलं की मंत्रिमंडळात घेतो उद्या शपथविधी. सूत्रसंचलन ते मंत्री त्या सातपुतीची जागा त्या बाईला देतात रोशनीला देतात आणि अशा पद्धतीनं तो मुख्यमंत्री त्या कृषी मंत्र्याला कात्रचा घाट दाखवतो. हे कात्रचा घाट त्याला दाखवतो. मंत्र्याच्या मध्ये तुमचं ठीक आहे पण जनता काय करते आहे खरा प्रश्न जनतेचा आहे. असे मंत्रिमंडळ एकमेकाला कात्रचा घाट दाखवणारे जनतेलाच कात्रचा घाट दाखवतात. जनतेचं नुकसान करतात. लोकशाहीची विटंबना आहे ही मंत्रिमंडळ जे आजच्या संबंध लोकशाहीला कलंक आहे जी भ्रष्ट आहे जी अत्यंत व्यभिचारी अशा प्रकारची आहे. जनतेला न्याय देऊ शकत नाही. जनतेची धारणा ऐकू शकत नाही. जनतेची वेदना समजू शकत नाही. ती मंत्रिमंडळ मंत्री आणि संबंध राजकीय व्यवस्थेची पुराणिक व्यवस्था ही संबंध बेईमान आहेत लोकशाहीशी. बाबासाहेबांची बेईमानी संविधानाची बेईमानी करून तुम्ही फक्त सत्ताच भोगत असाल. तुम्ही जर सत्ता खुर्चीशीच राजकारण करत असाल तर खुर्चीचं राजकारण किती घाणेरडं असतं किती खोलवर रुजलेलं आहे आणि तेच कसं सत्य म्हणून मानलं जात आहे तेच. आणि संबंध जनता याची बेवकूफ 2-2 हजारला आपलं मत निघते. काय नालायक आहे इतकी नालायक मी जगात कधी पाहिलं नाही आयुष्यात कधी पाहिलं नाही. ते पहिल्यांदा मंत्री घेतो तुमचे 50 कोटी काहीतरी घेतो हे ठीक आहे. तो ठीक म्हणजे मी समर्थन करत नाही. त्यांचं त्यांना करून त्यांना दाखवायला करू दे. जनता कावर विकली जाते आहे
बाबासाहेबांची आणि नेहरूशी, सर्व पुढाऱ्यांची, इमानदार पुढाऱ्यांची बेईमानी का करते ही संबंध लोकशाहीच्या डाव्यावरती हा संबंध हल्ला आहे. हा जनतेने केलेला हल्ला. अशा प्रकारचा सूर आणि स्वर या संबंध पुस्तकाच्या वाचनातून माझ्या मनात निर्माण झाला. हे पुस्तकाचं यश आहे, त्याबद्दल तुमचा अभिनंदन.